की बुवांना लिहिता येत नाही आणि काय केलं याने की बुवाने इथं स्वतःचं नाव लिहिलं की राजेश निकम. येड्या मी तुला लिहिता येत नाही म्हणजे गाणं लिहिता नाही येत हे बोललो. तुला नाव लिहायला सांगितलं नाही. हा कोणतरी रसिकात मधून एक लहान मुलगा उभा घेऊन आला आणि बाबा वाच. बाबूने वाचलं राजेश निकम. निकम जर तुला लिहिता येतं ना माझं चॅलेंज आहे आता माझ्या बारीत यायचं. याच्यातून कोण सुद्धा येऊ दे यातला कोणतरी तुम्हीच या रसिकातून एक मुलगा कोणी रसिक इथे बोलवायचा आणि ते जे विषय देतील ना लिहिणाऱ्या वाश्या ते जे विषय देतील ना त्याच्यावर 1 मिनिटात गाणं म्हणून दाखवायचं. जर तुझ्यात दम असेल ना तर ये बघू. उगाच ह्या शेमणे लाकेगिरी करायचे ना माझ्या समोर. सचिन धुमक आहे मी. मी म्हणून म्हणालो मुद्दा म्हणालो की हा बुवा कसा काम करतो ना ते मला माहित होतं. की मुद्दा म्हणालो की बुवा तुम्ही शिव्या द्यायच्या नाही आहे की नाही. आणि म्हणालो तुम्ही जर शिव्या दिल्या तर मी एवढ्या शिव्या देईन हे मुद्दा म्हणालो तर ह्याच्या पोटातलं काढायचं होतं. शेवटी मेरिया किती शिव्या देऊन गेला हे तुझ्या बुवा पोटातलं काढायचं होतं म्हणून मी तुला असं म्हणालो. जर आयोजकांचं सांगणं आहे जर मी हे चॅलेंज दिलंय ह्या शमण्यानं जर हे चॅलेंज एक्सेप्ट केलं तर आयोजक म्हणून तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. बघूया तुमचा तो. अहो येणार नाही. मी मुद्दा म्हणालो की याला लिहिता येत नाही मान्य करायचं. उद्या स्वतःची सही करून दाखवायची नाही. इथं रसिक काही येडं नाही बुवा. तू येडायस येडा बनून पेढा खातोस बुवा तू. दुसरा बघा काय म्हणालं बुवाने विषय घाला इंद्रसेमेत या धुमकाला कुमकवली. दोन्ही साईडला 1000 पण बुवा आलेच नाही तर सांगा. बरं चालेल. बघा की इंद्रसभेत धुमकाला धुमकवली. चायला मला प्रश्न पडलाय त्या इंद्रसभेत धुमक पण होतं वाटतं. एवढी खुलचड कल्पना आहे कवींची पण मला कीव येते यांची कल्पनेची. त्या इंद्रसभेत कुठला धुमक जर असेल ना धुमक नावाचा व्यक्ती तर बुवा तुमच्या गुरूंच्या पण ठेंगा खालून जाईल मी. नाही इंद्रसभेचं धुमकाला धुमकवली धुमक नावाचा जर व्यक्ती इंद्रसभेत असेल तर मी तुम्हाला सांगेन ते हरण. मी याला उगाच काय पण बोलायचं नाही. लोक शाणे तिथं सुज्ञान आहेत लोक. तू अशिक्षित आहेस लिहिता येत नाही म्हणजे गाणी लिहिता येत नाही बुवा तुला असं म्हणायचं होतं मला. दुसरं पैसं आलं कशाला कॉपी करताय आमच्या घराण्याच्या शाहिराची. लाजा नाही वाटत तुम्हाला. पैसा आलं चहा भन हे बुवा तुमच्या घरचे शब्द नाहीत माझ्या घराच्या शाहिराचे शब्द आहेत. शाहीर विकास लांबोरेंचे शब्द आहेत. तुम्ही म्हणायचं नाही. बुवा काय म्हणाले की गवळणीची चाल की आम्ही बनवले पण ओरिजिनल चाल पण तुमची नाही. तुमच्या बापाने बनवली नाही किंवा तुमच्या घरात ती चाल बनली नाही. दादाने त्या गाण्याला संगीत दिलं त्यासाठी सलाम दादा तुम्हाला. पण चाल तुझ्या बापाची नाही बुवा. चाल ओरिजिनल सांगतो बघ. अगं बाई वागण्यात दिसू दे रमाई. पंकजाला बरोबर ना चाल. हा मी याला म्हणतो माझी चाल. काहीतरी खरं बोल. दुसरं बुवा म्हणाले माईक कधी भेटत नाही. ए राजू तुला आता भासतो बघ कसा. आता राजू तुझ्या काजू भासतो बघ कशा. बघा बुवा म्हणाले की यांना माईक भेटत नाही 2-2 तास बारी करतात. मान्य आहे मी वेळ जास्त घेतला कारण याने जे गायलं त्या प्रत्येकाला मला तोड द्यायची होती तो वेळ आणि मला तुम्हाला द्यायचं होतं. असा वेळ मिळून बुवा वेळ जातो. हा तुरेवाल्यांची खंत आहे बुवा. बरं माझ्या एका सुद्धा गाण्याची मी गणपतीचा विषय गायला त्याची कटिंग नाही आली बुवा तुम्हाला. त्याच्यात विचारलं होतं की गणपतीचं
आणि जास्वंदी फुलाचं नातं काय? हे पाणी कम निकम, तुम्ही पाणी कमत आहो. अभ्यास करा अभ्यास. आणि जेवढे विषय मी तुम्हाला विचारले ना, की म्हणाले की ह्यांचे गुरुवर्य तुषारची पंढरी ह्यांचे विषय आहेत. बुवा नाही, हे माझ्या अभ्यासातले विषय आहे. मला ह्याचा अभिमान आहे. तुझ्यासारख्या लाल माकड म्हणतो माझा बोलता लाल, असंच म्हणणं बुवा. सरळ सरळ बोलायचं. माकड म्हणतो माझे टिंबटिंब लाल, असं नाही. तुम्हाला हे म्हणायचं होतं की माकड म्हणतो माझाच बोलता लाल. उगाच लोकांना कळतं हो, एवढी एवढी तुमच्यासारखी दे नाही. जेवढे विषय तुम्हाला मी सोडलेत ना ते माझे होते. आयोजकांची विनंती होती की शास्त्र आधारे बारी, पण तुला बुवा काय जमली नाही. हे जरी गणपतीचं आणि जास्वंदी फुलाचं नातं काय हे तुम्हाला जमता आलं नाही. दुसरा गवळणीत म्हणालो की राधेच्या घरी ज्या गायी आहे किंवा त्या अनियाच्या गायी आहे, त्या गायी गुरं किती, त्यांचं दूध किती, म्हणजे हे विचारलं होतं बुवा तुम्हाला. चाल द्यायला गवळणीची सांगितली नाही, ते सुद्धा जमलेलं नाही बुवा. आणि मेन मुद्दा आता बघा की मी आज फेटा घातलेला आहे. शाहीर तुम्ही पाहत असतात युट्यूबच्या माध्यमातून. शाहीरच्या डोक्यावर काय असतो ताई, काय असतो? फेटा असतो की नाही? ए येड्या, अरे तुला अक्कल कधी यायची? तुझी अक्कल गुडघ्यात आहे. हा, शाहिराचा हा साज आहे, हा साज आहे शाहिराचा. फेटा, टोपी घालावी. मेले एकाच सुद्धा डोक्यात टोपी नाही तुमची. सर्वच चेंडाने नाही मुदा. आणि हे सर्व भोंडे आले ते माझ्याशी झगडायला. हे भोंडे आहेत. मी म्हणतो नवरा म्हणून, ए तुझी लायकी आहे का बायको व्हायची? मेल्या पहिला डोईवर पदर घे. तू जर बायको असशील ना तर पहिला डोईवर पदर घे. शेंडा नाही मुदा आणि हा बुवा भोंडा. हा, तो भोंडाच राहणार. दुसरा बुवा, मी जे माझं टायटल बुवाने तोडलं, बरोबर की नाही? पण मेल्या किती फाटली तुझी. तेवढा वर जाऊ नकोस, अजून फाटल. हा, उगाच. आणि ते तुझं टायटल नाही बुवा, ओरिजिनल गाणं आहे. तू मला अंगुराचा. तू काय बनवतच नाही, तुझ्या घरचं नाही गाणं ते. उगाच माझं करायचं नाही बुवा. हा, आणि मी सुरुवातीचं ध्रुवपद टायटल गायलं आणि तुम्ही अंतरा गायला. हा फरक आहे तुमच्यातला. ए राजेश, हे कम पाणी कमच आहेस तू अजून. हा, दुसरं एक गाणं घेऊया की आम्हाला इथं कुत्रा करून गेले. कुत्रा कुत्रा कुत्रा. मग आता जर मी कुत्रा आहे, कोणी कुत्री. हा बघा, राजा राणीच्या जोडीला काय म्हणाले की गेले सांगून मुनी जन. आता मला प्रश्न पडला, हे गाणं नक्की कोणाचं आहे? कारण सचिन कदम सुद्धा हे गाणं गातात आणि हे येडं पण गातं. मला आता प्रश्न पडलाय की नक्की गाणं कोणाचं आहे. हा, तर बघा, गेले सांगून मुनी जन असं त्यांचं होतं बघा. तर मला काय म्हणायचं, नको केलेस ते पाप म्हणून नवऱ्याने दिला यशावाप. कुत्री झालीस तू नांगटी, अग करते उघड्यावर झेंगटी. कुत्री होऊन तू नांगटी, करशील उघड्यावर झेंगटी. हा बुवांचा विषय दिलेला आहे. आता माझा पहिला विषय करतो बघा. त्यात तत्पुरी एक शेर गाऊया बुवांना. धुमक धुमक परत त्या धुमकावले म्हणून काय माझं बघा. अरे आज सोडणार नाही याच्या कर्माचा पाळा मी वाचीन. अरे कळून आलं याचं ज्ञान याच्या नाक मी टोचीन. अरे मग किती उड्या मारल्यास तुझी वेसन खेचीन. अरे नावाचा आहे मी सचिन, तुला आज मुसला नठेचे. काय माहिती काय, जो दिखती नहीं उसे हवा कहते हैं. जो दिखती नहीं उसे हवा कहते हैं. और जो डोको खांदवने को भाग पड़ता है उसको उवा कहते हैं. जो डोको खांदवने को भाग पड़ता है उसको उवा कहते हैं. और गिरे तो भी टांग ऊपर करता है उसको राजेश निकम बुआ कहते हैं. राजेश निकम बुआ कहते हैं. बघा पहिला वार करतोय.
पाटील बात ठोकत बसलाय तुम्ही कपाळावर बघा म्हणती ब्राह्मण सांगून थकलो किती या रडव्याला हो म्हणती ब्राह्मण सांगून थकलो किती या रडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत आज भेटलाय चांगला तावडीत चला झोडू या भडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत चला झोडू या भडव्याला तावडीत चला झोडू या भडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत चला झोडू या भडव्याला म्हणजे ब्राह्मण सांगून टाकलो किती या रडव्याला म्हणजे ब्राह्मण सांगून टाकलो किती या रडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत चला जोडू या भडव्याला 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 या शक्तितुऱ्यात बुवांच्या आवाजासारखं तोड कोणाची नाही. चांगलं तर चांगलंच बोलायचं पण ह्याला गर्व किती आहे बघा. म्हणून काय म्हणते शेर बघा, अरे फेऱ्या मागून फेरा चाले त्या फेऱ्यातला तू आहेस किडा, मग नसेल याची जाणीव तुला तर तुझ्यासारखा तूच येडा. अरे गर्वाची भाषा करू नको तुझ्या तोंडावर पडेल सडा. अरे मग थुंकतील तुझ्या नावावर म्हणतील जाऊ दे रे पिडा. काय म्हणते बघा, अरे ए शाहिरा आज आहे खरी लढत. राजेश, वर्षाचे 12 महिने मी स्टेजवर असतो. नमन, भजन, नाटक, भारूड, वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतो. कधीतरी माईक हातात नाही येत माझ्या. हा म्हणून काय म्हणते बाय, अरे ए शाहिरा. घोरपडे साऊंड सिस्टीम दादांकडून 200 रुपयाचं पार्सल. धन्यवाद धन्यवाद ना. काय म्हणतो बघा, अरे ए शाहिरा आज आहे खरी लढत. अरे आले किती आणि गेले किती, अरे आले किती आणि गेले किती, तसा तू पण जा उडत उडत. ए शाहिरा आहे खरी लढत. अरे ए शाहिरा आहे खरी लढत. अरे शाहिरा आज आहे खरी लढत. आले किती आणि गेले
तुम्हाला एक विषय देते बघा. अहो शेजारनी बाई तुमचा टीव्ही, काय म्हणता बघा. शास्त्रातच गातोय मी. या सर्व जेवढी गाणी गातोय त्याचं शास्त्र माझ्याकडे आहे. हा मग काय म्हणते बघा. अरे करून काम झोपला जाम. बुवा म्हणाले की दसऱ्याचे पण कार्यक्रम खूप जागरण करतोय बुवा, म्हणून काय म्हणतोय बघा बुवा. अरे करून काम झोपलाय जाम, वर तंगड्या टाकून मग कोण गेलाय ठोकून, कोण गेला ह्याला ठोकून, राजा बघतोय फटीतून वाकून. कोण गेलाय ठोकून, राजा बघतोय फटीतून वाकून. कोण गेलाय ठोकून, फटीतून वाकून. कोण गेलाय ठोकून, बघतोय फटीतून वाकून. हे करून काम झोपला जाम, करून काम झोपला जाम, वर तंगड्या टाकून, वर तंगड्या टाकून. कोण गेलाय ठोकून, राजा बघतोय फटीतून वाकून. कोण गेलाय ठोकून, राजा बघतोय फटीतून वाकून. कोण गेलाय ठोकून, बघतोय फटीतून वाकून. कोण गेलाय ठोकून, बघतोय फटीतून वाकून. जेवढे विषय हे शास्त्राचं भांडण होतं. जेवढे विषय प्रश्न विचारले, मग ते गाण्यात असो किंवा आणखी विषय, यांना एकच सुद्धा जमले नाही. एवढा येडा आणि जमणार पण नाही. तुझं काम नाही बुवा, तर तुझं काम नाही म्हणून म्हणतो की बुवा तुला लिहिता येत नाही, शिक बुवा अजून शिक. हा बघा, इथं कितीही बोललं तरी रात्र थोडी आणि सोंग जाम आहेत. तर शेवटचं गीत घेतोय या बारीचं. बघा की आज जी हालत आपल्या महाराष्ट्राची आहे, राजकारणाची असो, खरोखर आज बाळासाहेब असते ना तर असं झालंच नसतं. आज खरंच बाळासाहेबांची आठवण येते, त्यांची गरज भासते. म्हणून काय म्हणतोय बघा. अरे खुर्चीच्या हव्यासा पोटी, हो खुर्चीच्या हव्यासा पोटी तोडून गेले नाते. खुर्चीच्या हव्यासा पोटी तोडून गेले नाते. म्हणून बाळासाहेब तुमची गरज आज भासते. म्हणून बाळासाहेब तुमची गरज आज भासते. श्रावण
बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर अखंड भारत देश बंद होताना पाहिला आपण, पण आज तो पाहता ते पाहण्यात मिळत नाही. असा धाक होता त्यांचा, त्या ठाकरे पाहण्याचा. म्हणून काय म्हणतोय बघा, हो सत्ता नसतानाही तुमचा होता तेवढा धाक, ज्वलंत विचाराने विरोधकांची राख, विरोधकांची राख, विरोधकांची राख. आठवणीने भिजले माझ्या, आठवणीने भिजले माझ्या डोळ्यांचे पाके, आठवणीने भिजली माझ्या डोळ्यांचे पाके. म्हणून बळ झाले आज वाजते, म्हणून बळ झाले आज वाजते, खुर्चीच्या हव्याचा पोटी, खुर्चीच्या हव्याचा पोटी सोडून गेले नाते, खुर्चीच्या हव्याचा पोटी सोडून गेले नाते. म्हणून बाळासाहेब तुमची गरज आज भासते. शाहिरांना विनंती आहे, या तुऱ्याच्या साजात आरतीला यायचंय.